लोकसभा महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत। तर ठाण्यामध्ये नरेश मस्के उद्या 3 मे रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीचे इतर नेते उपस्थित असतील। तर दुसरीकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार भारती पवार आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत गोडसे हे दोघेही आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। यासाठी मोठ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आणि अर्ज भरण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत। तसंच गिरीश महाजन आणि छगन भुजबळ देखील या रॅलीमध्ये सहभागी होतील। तर उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची ही उमेदवारांची लगबग। एकीकडे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार महायुतीचे नरेश मस्के हे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। दुसरीकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार भारती पवार आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत गोडसे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि हे सगळे अर्ज दाखल करताना शक्ती प्रदर्शन पुन्हा एकदा महायुतीकडून केलं जाणार आहे आणि यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री वेगवेगळ्या ठिकाणी हजर असतील आपापल्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करताना। नुकतीच ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झालेले नरेश मस्के हे देखील 3 तारखेला म्हणजे उद्या आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। तर कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी मिळाली आहे, ते देखील आपला उमेदवारी अर्ज भरतील। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भारती पवार आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळालेले हेमंत गोडसे, महायुतीकडून उमेदवारी मिळालेले हेमंत गोडसे हे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि या 4ही उमेदवारांचा उमेदवारी अर्ज भरताना मोठं शक्ती प्रदर्शन महायुतीकडून केलं जाईल। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत सध्या जोडले गेलेत। अजित, राज्यामध्ये पुन्हा एकदा पुढच्या टप्प्यासाठीचे लोकसभा निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज भरले जातील, तर त्यावेळी ठाणे असेल किंवा कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उमेदवारी अर्ज भरतील, त्यावेळी महायुतीकडून कसं शक्ती प्रदर्शन असेल? आपण जर पाहिलं तर शक्ती प्रदर्शन आजच्या तारखेला श्रीकांत शिंदे यांच्याकडून केलं जाईल, कारण का हे राज्यातलं सर्वात मोठं शक्ती प्रदर्शन असेल। श्रीकांत शिंदे यांचा अर्ज भरण्याकरता स्वतः मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मनसेचे अमित ठाकरे येतील अशी शक्यता आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज श्रीकांत शिंदे जे आहेत त्यांचा अर्ज भरणार आहेत, उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्याकरता अशा पद्धतीने विकास रथ त्यांनी तयार केलेला आहे। तर साधारणपणे 10 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येतील आणि त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री येतील आणि ते चौघही म्हणजे हे तिघं आणि श्रीकांत शिंदे असे चौघही या रथावरून डोंबिवलीतल्या फडके रोडवरील हे जे गणपती बाप्पाचं मंदिर आहे या ठिकाणी श्रीकांत शिंदे पहिले दर्शन घेतील आणि त्यानंतर तिथून ही संपूर्ण रॅली जी आहे ही फडके रोड मैदान करत इंदिरा चौक करत त्यानंतर 4 रस्ता आणि नंतर मग पुढे जाऊन त्या ठिकाणी टिळकनगर, गाडा सर्कल अशा पद्धतीने ही रॅली जी संपूर्ण आहे एक मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं जाईल। दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री येत असल्यामुळे आणि काही मंत्री येत असल्यामुळे आज संपूर्ण डोंबिवली पूर्वेला पूर्णतः छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। आपण ठिकठिकाणी पाहिलं तर अशा पद्धतीनं पोलीस जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। प्रत्येक चौकामध्ये किंवा प्रत्येक गल्लीमध्ये ज्या ठिकाणी रॅली जाईल त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावला गेला आहे, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि वातावरण जे आहे ते आता कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये याकरता पोलिसांनी संपूर्ण खबरदारी घेतलेली आहे। हा रथ आहे, रथ तुम्हाला दाखवतो। या ठिकाणी या रथाला विकास रथ असं त्यांनी नाव दिलेलं आहे आणि या रथाचा म्हणजे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, PRP, रासप, महायुती, मनसे अशा पद्धतीनं या सर्व ज्या रथ आहे, सर्व पक्ष जे आहेत महायुतीमधले या सर्व महायुतीच्या पक्षांची संपूर्णपणे या रथावरती नावं लिहिली गेलेली आहेत। राज ठाकरेंचा फोटो नव्हता, कारण का तो आता फोटो आलेला आहे। त्या पद्धतीनं शिवसेनेचं जे निवडणूक चिन्ह आहे धनुष्यबाण ते देखील इकडे ठेवण्यात आलेलं आहे आणि इथं प्रत्येक 2 ते 3 रथ तयार केले गेलेले आहेत। हा मुख्य रथ असेल, यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, त्याच पद्धतीने श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री असतील आणि मागचा रथ जो आहे त्या मागच्या रथवरती महायुतीतले जे प्रमुख काही नेते मंडळी आहेत कल्याण लोकसभेतील हे सर्व असतील। आपण जर इथे पाहिलं तर हे बघा या मंदिराच्या मागच्या बाजूला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तयारी सुरू आहे। झेंडे असतील, मफलर असतील, टोप्या असतील
सर्वची सोय केली गेलेली आहे आणि कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते आता हळूहळू मोठ्या संख्येने जमायला लागलेले आहेत. 2 बरोबर आहे. दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे हे डोंबिवलीमध्ये आले होते आणि त्यांनी वैशाली. बरं. अजित, अगदी खरं आहे सगळं आणि ही सगळी तयारी आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची आणि महायुतीकडून कल्याण आणि ठाणेमध्ये आज शक्ती प्रदर्शन.